2010च्या दरम्यान सोन्याचा बाजारभाव प्रति तोळा हा फक्त 18,000 ते 20,000च्या दरम्यान होता आणि आज सोन्याचा भाव 1,38,000च्या दरम्यान आहे. आणि आज आपण सोने खरेदी करण्याचा निर्णय करतो. तुम्हाला 1 ग्रॅम तर कमीत कमी खरेदी करावं लागेल, म्हणजे साधारणपणे 14,000 रुपयाचा तुम्हाला माल खरेदी करावा लागेल किमान. आज माझ्याकडे 14,000 पण नाही, माझ्याकडे 5,000च आहे किंवा माझ्याकडे 2,000च आहे किंवा माझ्याकडे 1,000 रुपयाच. तुम्ही सोनं खरेदी करायचं नाही का? डॉलर वापरायचा नाही हे तर निर्णय बरेचसे देश करतायत, पण डॉलर वापरायचा नाही तर मग वापरायचं काय? दीर्घकालीन टप्प्याटप्प्याने सोन्याची खरेदी करा, तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. बरोबर. Wealthful Gappa is for educational and awareness purposes only. Participants in this episode are Sandeep Bhushetty, a guest is SCBI registered professional mutual fund distributor ARN 13515, and the host is Mr. Santosh Deshpande, who is not registered as advisor or professional with SCBI. No buy or sell recommendations are made. Investing in the market involves risk. Please consult your own financial advisor before making any investment decisions. अंगात जरा सोनं असलं की कसं छान वाटतं ना. सोन्यासारखी माणसं आहात, सोनं जवळ बाळगा असं आपल्याला अनेक लोक सांगतात. खरोखर सोन्यामध्ये आपण गुंतवणूक करावी का, ती कशासाठी करावी याविषयी आपण मागे एकदा वेल्थफुल गप्पांमध्ये ऐकलं होतं. पण आज आपण सोनं ॲज अन इन्व्हेस्टमेंट म्हणून आजच्या घडीला घ्यायला हवं का याचा वेध घेणार आहोत. आणि त्यासाठी मी बोलतो करतो आहे गुंतवणूक तज्ज्ञ आपले मार्गदर्शक संदीप भूशेट्टी यांना. मित्रांनो, स्वागत आहे वेल्थफुल गप्पांमध्ये. मी आहे संतोष देशपांडे. सर नमस्कार. नमस्कार. प्रदीर्घ काळानंतर आपण पुन्हा एकदा सोन्यावरती बोलतो आहोत. खरंय. मागे एकदा सोन्यावरती आपण एक एपिसोड केला होता. Correct. त्याला आपल्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांच्या मनात अनेक प्रश्न होते, त्यांना त्यांची उत्तर मिळाली. मात्र मागच्या काही महिन्यांमध्ये पुन्हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे, तोच सोन्याचं आता काय करायचं. कारण सोन्याच्या भावांमध्ये जो चढउतार झालेला आहे, आता उतरलेले भाव पुन्हा, आता काय करावं, तुमचा काय सल्ला आहे? मागच्या 2 वर्षामध्ये सोनं आणि चांदी या दोन्ही मूल्यवान धातूंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भरघोस वाढ होताना बघितली आपण. आणि त्यामुळे अनेक गुंतवणूकदार खुश होते की आपल्या गुंतवणुकीतला निर्णय अत्यंत चांगला झाला आणि आपल्याला गुंतवणुकीमधनं खूप चांगला परतावा मिळाला. परंतु गेल्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा सोन्यामध्ये एक प्रकारची घसरण आपण भावांमध्ये पाहिली. त्याची अनेक कारणं पण आपल्याला माहिती आहेत. कारण आता जगात असणारी अनिश्चितता, परंतु ज्या देशांमध्ये आर्थिक संकट आहेत त्या देशांमधनं सोन्याची विक्री करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होताना दिसतोय. आणि आतापर्यंत मागच्या 4 ते 6 महिन्यापूर्वी जो सोन्यामधला सगळ्यात उच्च दर आपण पाहिलेला आहे, त्या उच्च दरापासून आता साधारणपणे 30-32% खाली सोन्याचे दर आता ट्रेड करतायत. या निमित्ताने अनेक गुंतवणूकदारांचे मला पर्सनल फोन येत आहेत, ईमेल्स येत आहेत आणि गुंतवणूकदार अत्यंत उत्साहाने प्रश्न विचारत आहेत की सर, ही खूप सुंदर वेळ आहे का सोन्यात गुंतवणूक करायची? तर या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर नक्कीच ही वेळ चांगली आहे. या ठिकाणी एक नक्कीच सल्ला असा आहे की तुम्ही एकरकमी सोन्यात आत्ता गुंतवणूक न करता तुम्हाला जी रक्कम आज सोन्यामध्ये करायची आहे त्याला पुढच्या 6-8 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केलेली तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. कारण अजूनही ट्रेंड हा थोडासा निगेटिव्ह आहे. त्याची 2 प्रमुख कारणं आपल्याला पाहता येतील. एक म्हणजे आता जगभरात असणाऱ्या अनिश्चित वातावरणामुळे महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे आणि महागाई ज्यावेळेस वाढते त्यावेळेस जगभरातील सगळ्या महत्त्वाच्या डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जे सेंट्रल बँक्स काम करतात, ह्या सेंट्रल बँकांनी आता पुन्हा एकदा नवीन स्टान्स घ्यायचा विचार करतायत. कारण वाढत्या महागाईला जर कंट्रोल करायचं असेल तर व्याज दर ही पुन्हा वरच्या दिशेने म्हणजे उत्तरेच्या दिशेने जाताना दिसत आहेत. म्हणजेच काय, जर इथून पुढे जर येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या देशातील सेंट्रल बँकांनी व्याजाचे दर वाढवण्याचा निर्णय केला तर ही सोन्यासाठी वाईट बातमी आहे. आणि मला असं वाटतं सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूमध्ये कदाचित छोट्या काळासाठी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला एक चांगली करेक्शन अजूनही या लेवलवरनंही पाहायला मिळू शकते आणि ती कदाचित गुंतवणूकदारांना अत्यंत चांगली संधी देणार आहे.
मार्केटमध्ये पुन्हा एंटर करण्यासाठी. म्हणून मी मगाशी म्हटलं की प्रत्येक गुंतवणूकदाराला जर आज सोन्यात येण्याची इच्छा प्राप्त होत असेल तर त्यांनी त्याची इच्छा पुढच्या 8-10 महिन्यांमध्ये ती डिवाइड करून त्यांनी प्रत्येक फॉलमध्ये हा सोन्याचा खरेदी करणं गरजेचं आहे. दीर्घकालीन सोन्यामध्ये नक्कीच चांगले रिटर्न बरोबर. बनतील. दीर्घकालीन परतावा जर पाहत असाल तर बरोबर. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावं असं सांगताय. खरंय. दीर्घकालीन म्हणजे तुमच्या दृष्टीने काय आहे? सर, म्हणताना दीर्घकालीनचा अर्थ खऱ्या अर्थाने 10, 15, 20, 25 वर्ष असा होतो. नॉर्मली गुंतवणुकीचे निर्णय जेव्हा आपण दीर्घकालीन म्हणतो, प्रत्यक्षात आपण दर दैनंदिन होणाऱ्या घडामोडी, महिन्याला होणाऱ्या घडामोडी, वार्षिक होणाऱ्या घडामोडींमध्ये अडकून पडतो आणि दीर्घकालीन हा विचार मनात असतो आणि तो आपण विसरून जातो. माझं असं मत आहे की किमान दीर्घकालीन आत्ता जर प्रॅक्टिकल बोलायचं झालं तर किमान 2030चा विचार करायला हवा. म्हणजे काय, आता आपण 2026च्या मध्याला आहोत. इथून किमान 4-4.5 वर्षाचा तरी किमान विचार प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणुकीमध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने जर विचार करणार असाल तर मला गुंतवणुकीमध्ये मोठा परतावा येताना दिसतोय. मी एक छोटंसं तुम्हाला याचं उदाहरण देऊ इच्छितो. साधारणपणे जर कोणाला 2010 आठवत असेल तर 2010च्या दरम्यान सोन्याचा बाजारभाव हा प्रति तोळा हा फक्त 18,000 ते 20,000च्या दरम्यान होता. आणि आज आपण पाहतोय, आज आपला एपिसोड जेव्हा शूट होतोय त्या दिवशी पुण्यामध्ये सोन्याचा भाव 1,38,000च्या दरम्यान आहे. म्हणजे काय, तर मागच्या 16 वर्षामध्ये 700 ते 7.25% सोन्यानी परतावा दिलाय. हे खूप लोकांच्या लक्षात नाही आलेलं. म्हणजे तोही आता भाव थोडा कमी झाला. कमी असताना, कारण मागच्या 3-4 महिन्यापूर्वीपर्यंतचा जर दर पाहिलात तुम्ही तर तो 1.60, 1.70, 1.75च्या दरम्यान सोन्याचा भाव होता. आणि आपण मगाशी म्हटलं तसं की 2010चा भाव जर तुम्ही बघितला तर 18,000 ते 20,000 रुपये तोळा आणि तिथून 1,70,000 किंवा आजचा भाव 1,38,000. तर ह्याच्यातला जो परतावा बघितला तर अप्रतिम परतावा सोन्याने मागच्या 16 वर्षात गुंतवणूकदारांना दिलेला आहे. मग इथे प्रश्न निर्माण होतो सर की पुढच्या 4 वर्षाचा जो मी विचार करतोय की 4-4.5 वर्ष आपल्या हातात आहे, 2030चा विचार करून जर मी काही गुंतवणूक करायचा विचार करत असेल तर अनेक गुंतवणूकदार मला विचारतात की सर, तुमचा अभ्यास लक्षात घेता तुम्हाला 2030चा काय अंदाज देता येईल. तर मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो सर, जुलैमध्ये आपण आता हा एपिसोड शूट करतोय. आत्ता साधारणपणे 1.38चा भाव आपल्याला दिसतोय. माझ्या अंदाजानुसार 2030 येता येता 1,80,000 ते 2 लाखापर्यंत किमान भाव हा सोन्याचा जाऊ शकतो. आणि यासाठी आपण दीर्घकालीन गुंतवणूकचा विचार नक्की करायला पाहिजे. साधारणपणे मागच्या 200 वर्षाचा इतिहास लक्षात घेतला तर 6 ते 8% दरम्यान मिळणारा परतावा आता वाढत चाललाय. आता हा आकडा 10 ते 12% दरम्यान येतोय. म्हणजेच काय, तर तुमच्या फिक्स इन्कम मधनं मिळणारा परतावा म्हणजे काय, तर बँकेतल्या फिक्स डिपॉझिट, पोस्टल इन्व्हेस्टमेंट्स, PPF ह्यासारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये येणारा परतावापेक्षा कमीत कमी 3 ते 4% जास्तीचा परतावा सोनं देऊन जातोय. बरोबर. आता प्रश्न राहतो असा की सोनं कशा पद्धतीने बाय करायला. बरोबर. तुम्ही आता छान एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे की 2010शी तुलना करता आपल्याला जवळपास 700, 750 किंवा ते जर कॅल्क्युलेट केलं तर 800,000 पर्यंत जाऊ शकतो. इतकी वाढ आपली झालेली आहे सोन्याची. पण समजा आता हे कधी चित्र तयार होतं की अस्थिर परिस्थिती असेल तर सोन्याकडे लोकांचा कल असतो, सोनं घेण्याकडे. पण मागच्या 15 वर्षात तशी अस्थिर परिस्थिती नसताना असं का झालं बरं? सर, तुम्ही बघितलं असेल ना तर सोन्यामध्ये सगळ्यात मोठा जंप हा गेल्या 4 वर्षातच आहे. आणि अस्थिर परिस्थितीचा बरोबर तुम्ही उल्लेख केलाय. साधारणपणे फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया युक्रेनच्या युद्धाला जशी सुरुवात झाली तसं सोन्याने आपली उसळी घ्यायला सुरुवात केली. कारण जसं तुम्ही उल्लेख केला की अस्थिर परिस्थिती ही सोन्याच्या वाढीला पूरक ठरली, पोषक ठरली. ह्याचं कारण आहे, आता हे जे जग आहे सर, हे आता जी जगातील एक एक्सेप्टेड करन्सी म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ते म्हणजे अमेरिकन डॉलर. ह्या डॉलर पासून लोक परावृत्त होण्याचा इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेग दिसेल. अनेक देश 2022 नंतर डॉलर पासून लांब जाण्यास सुरुवात करत आहेत. याचं कारण आहे
की रशिया युक्रेनचं वॉर जेव्हा सुरू झालं, युद्ध सुरू झालं, त्यानंतर रशियाच्या फार मोठ्या ॲसेट्सला अमेरिकेने फ्रीज केलं आणि ते पैसे देण्यास नकार दिला. आज अमेरिका आणि रशिया हे जगातील सर्वात मोठे बलवान देश आहेत आणि एक बलवान देश दुसऱ्या बलवान देशाच्या ॲसेटला फ्रीज करून ते पैसे देण्यास नाकारतो. इतर देशांना तो एक खूप मोठा निगेटिव्ह सिग्नल गेला की आपलेही पैसे उद्या अमेरिका देण्यास नकार देऊ शकतो. त्यामुळे आपल्याकडे जर डॉलर असतील तर डॉलरमधनं बाहेर पडणं गरजेचं आहे. आत्ता ह्या घटकेला सर 2026च्या जुलैला आता जगातील कुठल्याही व्यक्तीपुढे किंवा कुठल्याही सेंट्रल बँककडे आता असा पर्याय दिसत नाहीये की मी जर डॉलर वापरायचा बंद केला माझ्या आर्थिक व्यवहारांसाठी तर मला पर्याय करन्सी कुठली किंवा पर्यायी चलन कुठलं ते ह्या मिनिटाला स्पष्ट नाहीये. कोणी भारताचं चलन जगभरातील व्यवहारांसाठी वापरताना आता दिसत नाही. कोणी चायनीज युआन आता संपूर्ण व्यवहारासाठी वापरताना दिसत नाहीये किंवा रशियन रुबल हे या व्यवहारांसाठी वापरताना दिसत नाहीये. मग डॉलर वापरायचा नाही हे तर निर्णय बरेचसे देश करतायत, पण डॉलर वापरायचा नाही तर मग वापरायचं काय? म्हणून त्याला पर्याय म्हणून सोनं हे बघितलं जात होतं आणि 2022 नंतर जगभरातील किमान 50 ते 100 देशातील सेंट्रल बँकर्सनी अत्यंत वेगाने बाजारातून सोन्याची खरेदी करायला सुरुवात केली. कारण आपल्या स्वतःच्या चलनाला प्रोटेक्ट करावं याच्यासाठी बॅक म्हणून किंवा त्याला प्रोटेक्शन म्हणून सोन्याची खरेदी होताना दिसते. परंतु सर गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये हे चक्र बदलताना दिसतंय. आज आशियातील काही महत्वाच्या देशांनी उदाहरणार्थ जपान, उदाहरणार्थ सिंगापूर, उदाहरणार्थ भारत यांनी जी खरेदी करायला सुरुवात केली होती तिथे तो ब्रेक लागलेला आहे. आणि जपानने गेल्या काही आठवड्यांमध्ये स्वतःकडचा 2000 टन सोन्याचा साठा विक्रीस काढला. ह्याचेच पडसाद इथून पुढच्या काळामध्ये अनेक देश कदाचित आर्थिक अडचणींमुळे आपल्याकडचा सोन्याचा साठा विक्रीस आणतील. आतापर्यंत मागच्या 4 वर्षामध्ये सोन्याचे खरेदीचं वारं वाहत होतं. आता सोन्याच्या विक्रीचं वारं येण्याची दाट शक्यता आहे. कारण अनेक देश युद्धांमुळं सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या क्रायसिसमुळं आता स्ट्रगल करतायत आर्थिक दृष्ट्या. आणि त्या आर्थिक दृष्टी स्ट्रगलिंगमध्ये किंवा माझ्या पेमेंट क्रायसिसमध्ये मला आठवतोय तो माझ्याकडचा सोन्याचा साठा. आणि जर माझ्याकडच्या सोन्याच्या साठ्याला मी जर जागतिक बाजारात विकायला आणलं तर सर साधं गणित आहे. सप्लाय चेन मध्ये आपण जे म्हणतो की डिमांड आणि सप्लाय, भाव कशावर ठरतो तर डिमांड आणि सप्लायवरती. बाजारात सप्लाय जास्त आला तर भाव खाली येणार. आणि आता मागच्या 2, 2.5, 3 महिन्यामध्ये आपण जो पाहिलाय की जो उच्च भाव होता तिथून आपण 30%, 32% खाली आलोय. आम्हाला असं जाणवतंय की कदाचित पुढच्या 4-6 महिन्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा फॉल, बिकॉज अनेक सेंट्रल बँकर आपला माल विकायला सोन्याचा घेऊन बाजारात येतील तर त्याचा निश्चित परिणाम सोन्याच्या भावाला खाली आणण्यासाठी होईल. आणि कदाचित भारतीय गुंतवणूकदार जो ज्या संधीची वाट बघतोय ती संधी आपल्या समोर येते. मला असं वाटतं की जर या ठिकाणावरनं जर 15, 20, 25% करेक्शन सोन्यात मिळत असेल तर भारतीय गुंतवणूकदारांनी पुढच्या 4, 4.5, 5 वर्षाच्या विचाराने नक्कीच सोन्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. कारण तिथून तो भाव हा साधारणपणे 1.80-2 लाखापर्यंत किमान जाऊ शकतो. ही प्रॉबॅबिलिटी आता तयार होते. बरोबर. त्यामुळं ही संधी आहे. हे खूप छान तुम्ही आता हे सगळं एक्सप्लेन केलं आणि मुळात त्याचं कारण सांगितलं. सोन्याचे भाव का मुळात वाढले होते ते तुम्ही एक्सप्लेन केले आणि का कमी होऊ शकतात तेही आता तुम्ही सांगितलं. आता एक महत्वाचा प्रश्न, हे जे आता आखातामध्ये युद्ध पुन्हा सुरू झालेलं आहे, मध्येच थांबतं पुन्हा सुरू होतं आणि त्यामुळे एक प्रचंड अस्वस्थता सगळ्या जिओ पॉलिटिकल जगात आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याकडे तुम्ही कसं पाहताय आखाती युद्धाचा परिणाम म्हणून? सप्लाय चेन मॅनेजमेंट हा जो मगाशी उल्लेख मी केला, अनेक गोष्टींचा सप्लाय, त्यात प्रामुख्याने ऑइल, एनर्जी, ऑइल, गॅस, क्रूड ऑइल, त्याच्यासोबत महत्वाचे अन्नधान्याचे साठे, त्याच्यासोबत खतं किंवा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या एका देशातनं दुसऱ्या देशात जात असतात. आणि अखातामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यातला हॉर्मुस हा जो अतिशय चर्चेला
जाणारा विषय आता आपण सगळेजण गेले काही 4-6 महिने ऐकतोय. त्या हॉर्मुस या जागेतनं अनेक महत्वाच्या वस्तूंची आयात निर्यात होत असते आणि त्या ठिकाणी सातत्याने तो हॉर्मुसचा बंद केलं जातंय, उघडलं जातंय. अनेक त्या मार्गावरनं जहाजं जी जात आहेत त्यांच्यावर आक्रमण होतंय. अनेक लोक त्याच्यामध्ये दिवंगतही झालेले आहेत. ही जी अनिश्चितता निर्माण झालेली आहे, हे प्रमुख कारण आहे सोन्याच्या भावामध्ये उठापटक होण्यासाठी. आता इथून पुढे कदाचित हे असे प्रकार सातत्याने होत राहतील. म्हणजेच काय, तर आता अनेक देशांमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंटमुळं आर्थिक संकट निर्माण झाली आहेत. कारण अनेक देशांमध्ये अनेक गरजू आणि अत्यावश्यक गोष्टींचा तुटवडा आता निर्माण होताना दिसतोय आणि त्याच्याचमुळे ह्या वस्तू ज्या भावात मिळतात त्याच्यापेक्षा जादा भाव देऊन मला त्या वस्तू इतर पर्यायी देशांकडनं विकत घ्यावा लागतोय आणि त्याचा सरळ सरळ परिणाम माझ्या आर्थिक साठ्यावरती होतोय. आणि म्हणूनच त्या देशातील सेंट्रल बँकर्स आपल्याकडे साठवलेला सोन्याचा साठा हा लिक्विडेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातनं पैसा निर्माण करून त्या पैशातनं ऍडिशनल वस्तू घेण्याचा प्रयत्न करतायत. सर, हे खूप मोठं सिग्नल आहे. मला हे युद्ध पुढच्या 6 महिन्यात थांबताना दिसत नाही आणि जर हे युद्ध कदाचित पुढचे 6 महिने चाललं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढणार आहे, जी आता आपण ऑलरेडी प्रत्येक व्यक्ती भारतात सुद्धा हे अनुभवतोय. म्हणजे मी एक उदाहरण छोटंसं देतो की आपण दररोज पिणारा चहा, पूर्वी कदाचित 4-6 महिन्यापूर्वीपर्यंत आपण 10 रुपयाला 1 कप चहा पुण्यात घेत होतो, तो आता सरळ सरळ 15 रुपये झालाय. सर, 50% महागाई एक चहाचं कप आपल्याला दाखवतोय आणि हे नकळत आपल्या होतंय. पेट्रोलच्या भावामध्ये वाढ झालेली आहे. पेट्रोलच्या भावामध्ये डिझेलच्या भावात झालेल्या वाढीमुळे प्रत्येक वस्तू ही आपल्याला महाग मिळतीये. भारतात त्या मानाने अत्यंत कमी महागाई अजूनही आपल्यापर्यंत पोहोचली आहे. अनेक देशांमध्ये हे महागाईचे आकडे 50%च्या, 60%च्या, 70%च्याही पुढे गेलेले आहेत आणि तिथे हे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. आणि ह्यासाठीच कदाचित सोन्याचे साठे हे त्या देशातील अर्थव्यवस्थेला टेकू देण्याचं काम किंवा त्यातनं बाहेर पडण्याचं काम या सोन्याच्या साठ्यातनं होतंय आणि तो सोन्याचा साठा विक्रीच येतोय. तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की भारतीय गुंतवणूकदार सोन्याची आज नव्हे गेले हजारो वर्षे खरेदी करतात. भारतात ज्या पद्धतीने घरटी सोनं आहे हे पाहता आपल्याकडे क्रायसिस टाइममध्ये, अडचणीच्या काळामध्ये आपण ह्या सोन्याचा वापर आपल्यालाही आर्थिक अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी विचार करत असतो. परंतु जगभरामध्ये सर तशी परिस्थिती नाही आहे. भारत आणि काही प्रमाणामध्ये चीन यातील नागरिकांमध्ये असणारं सोन्याचं आकर्षण हे जर बाजूला ठेवलं तर बाहेर जगामध्ये कोणताच एक नागरिक प्रत्येक देशातला सोन्याचा साठा करत नाही. तिथे फक्त सेंट्रल बँकर्स फक्त सोन्याचा साठा करत असतात आणि मग त्या देशातील सोन्याचा साठा जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस तो प्रेशर करतो इंटरनॅशनल मार्केटच्या दरांवरती आणि त्याचा साहजिक परिणाम भारतीय सोन्याच्या दरांवरती होताना दिसतोय. मला स्वतःला या ठिकाणी अजूनही अनिश्चितता वाढताना दिसते. त्यामुळे महागाई वाढेल. महागाई वाढल्यामुळे जागतिक दर्जाचे अनेक सेंट्रल बँकर्स आपल्या व्याजदरांमध्ये वाढ करतील आणि त्याचा थेट परिणाम सोन्यामध्ये विक्री होण्यात होईल, ना की खरेदी होण्यात. आणि मला असं वाटतं की गुंतवणूकदारांना ही खूप चांगली संधी आहे. दीर्घकालीन टप्प्याटप्प्याने सोन्याची खरेदी करा, तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. बरोबर. आपल्या पंतप्रधानांनी मध्यंतरी म्हणजे हे युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा एक आवाहन केलं होतं देशवासियांना की सोनं नव्याने वर्षभर घेऊ नका आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम आहे दिसून येतोय. Correct. सो या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता चित्र तुम्हाला काय दिसतंय? सर, तो पण एक कारण आहे की सोन्याचे भाव खाली आले. अनेक बायर्स बाजारातनं त्यांनी माघार घेतलेली आहे आणि बायर्स बाजारातनं बाहेर पडले तर साहजिक डिमांड कमी झाली आणि डिमांड कमी झाली तर भाव खाली आलेले आहेत. तर जो मी 30-32% जो फॉल बघतोय त्यात पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाचा एक परिणाम मला तिथे जाणवतोय आणि लोक अजूनही विचार करतात की जर पंतप्रधानांनी आव्हान केलंय तर ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. याचं कारण आहे सर, आज भारतात जी सोन्याची मागणी आहे त्याला पुरवठा करण्यासाठी सोनं हे बाहेरून येतं, परदेशातून येतं. आपल्याकडे सोन्याच्या खाणी फार कमी आहेत. बरोबर. त्यामुळं आपल्याकडे जी डिमांड आहे त्याच्या 90% सोनं
हे आपल्याला खरेदी करावं लागतं बाहेरून 90 किंवा 95%. आता हा जो खरेदी करण्याचा ओघ जर मी तसाच ठेवला तर माझ्याही अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतोय, मलाही त्याच्यासाठी डॉलर द्यावा लागतोय आणि माझी गंगाजळी कमी होते. आणि भारतीय पंतप्रधानांचं आव्हान हे याच गोष्टीसाठी होतं की सध्या डॉलरची रिक्वायरमेंट देशाला आहे आणि तो केवळ डॉलर सोनं खरेदी करण्यासाठी जर गेला तर आपल्याला इतर गोष्टींची जी खरेदी करायची आहे त्यासाठी डॉलर कदाचित कमी पडेल. आणि ते आव्हान त्यांनी केलं होतं, त्याला अत्यंत सकारात्मक पडसाद किंवा प्रतिसाद आपल्या भारतीय लोकांनी दिला. पण शेवटी सर सोनं आहे, बरोबर. प्रत्येक भारतीयाला ते आकर्षित करत असतं. आणि जर भाव खाली येणार असतील जे येत आहेत आणि इथून पुढेही कदाचित खाली येतील तर कदाचित हा प्रश्न पुन्हा येईल की अरे मला तर भाव स्वस्त मिळतो तर मी का खरेदी करू नये. तर तो पुन्हा ओघ येऊ शकतो. डिमांड वाढली तर पुन्हा भाव वरती जातील आणि ते जाणारच आहेत. पण काही काळानंतर जेव्हा मोठ्या प्रमाणात सप्लाय बाजारात येतो तर मला असं वाटतं की ती एक चांगली संधी असू शकते. बरोबर. तर या सगळ्या सिनारिओ मध्ये चांदीचं काय? सर अत्यंत चांगला प्रश्न आहे. चांदीमध्ये तर जवळपास 50-52% करेक्शन झालेली आहे. जो सर्वोत्तम उच्च भाव होता चांदीचा तिथून आता आपण अक्षरशः निम्म्या भावावरती आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोन्यात मला भविष्य खूप चांगलं वाटतंय. सोनं 5 वर्षाच्या दृष्टीने 10 वर्षाच्या दृष्टीने अत्यंत चांगलं वरती जाताना दिसतंय. पण चांदीच्या बाबतीत मी तेवढा बुलिश नाहीये. याचं कारण आहे की चांदी मुळामध्ये ही जमिनीतून तयार येत नाही, ती बाय प्रोडक्ट आहे आणि बाय प्रोडक्ट तुम्ही अनलिमिटेड करू शकता. ज्या वेळेस डिमांड असेल आणि सप्लाय अनलिमिटेड असेल तर तिथे खूप मोठी जंप होऊ शकत नाही. मग माझ्या या स्टेटमेंटला कदाचित अनेक लोकांचा प्रश्न असेल की सर मग तिथे दुप्पट झाली होती, चौपट झाली होती, मग त्यावेळेस कसं झालं. तर मागच्या 2 वर्षामध्ये चांदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पेक्युलेशन खेळलं गेलं किंवा सट्टा खेळला गेला असं मी प्रामाणिकपणे इथे सांगू इच्छितो. कदाचित लोकांच्या लक्षात येणार नाही पण हा सट्टा अनेक लोकांच्या नजरेत आला आणि अत्यंत उच्च भावाला लोकांनी ती चांदी खरेदी केली आणि आता ते भाव येण्यास कदाचित 10 नाही 20 वर्ष वाट बघावी लागेल. इतकी मोठी त्याची शक्यता आहे. कारण आपल्याकडे एक स्टोरी अख्ख्या भारतामध्ये फिरत होती की चांदीचा सडनली खूप मोठा वापर इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी व्हायला लागला. म्हणजेच काय, तर अनेक सोलर पॅनलमध्ये चांदी वापरायला लागले, अनेक ईव्हीच्या बॅटरीजमध्ये चांदी वापरायला लागले. अशा गोष्टी तुम्हाला अनेक न्यूजपेपरमध्ये अनेक सोशल मीडियावरती बातम्यांमध्ये दिसत होतं. प्रत्यक्षात जेव्हा कच्चा माल महाग होतो आणि तो दुप्पट होतो तिप्पट होतो तर कुठलाही मॅन्युफॅक्चरर त्याला इमिजिएटली पर्याय शोधतो. आणि चांदी असा धातू आहे ना सर की त्याच्याला कमीत कमी 8 ते 10 डिफरंट पर्याय आता उपलब्ध आहेत. मग कुठलाही मॅन्युफॅक्चरर त्या पर्यायाकडे जाईल, चांदीकडे जाणार नाही. त्यामुळे ही जी स्टोरी फिरत होती की इंडस्ट्रियल यूज प्रचंड वाढलाय आणि त्यामुळे चांदीचे भाव वाढलेत, हा अत्यंत बोगस प्रकार होता. त्याच मोठ्या प्रमाणामध्ये सट्ट्यामुळे तो भाव वरती गेला होता. इंडस्ट्रियल प्रोडक्शन साठी लागणारी चांदी त्याला अनेक पर्याय असल्यामुळे त्या अनेक पर्यायांकडे आता त्याचा वापर होत असल्याने मला असं वाटतं की चांदीमध्ये फार मोठा जंप इथून पुढच्या 8-10 वर्षात सुद्धा मला दिसत नाहीये. त्यामुळे चांदी आता गुंतवणुकीसाठी अयोग्य पर्याय असा वाटतो. निश्चितपणे सोन्याचा नक्की विचार करायला हवा. सोन्याचा विचार करायला हवा, मात्र तो कसा, आता ते आपण विचारूया त्यांना. सर, सोनं खरेदी करायला कदाचित ही चांगली आता वेळ सुरू झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. एखाद दुसरी करेक्शन अजून तुम्हाला अपेक्षित आहे आणि ती झाल्यानंतर आणखी भाव कमी येतील, पण त्यानंतर मात्र परत अपवर्ड डायरेक्शनला भाव जातील अशी शक्यता तुम्ही वर्तवताय. या सगळ्याचा फायदा मला घ्यायचा आहे एक सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून, तर मी काय पद्धतीने माझा अप्रोच असायला हवा? मी फिजिकल गोल्डच घ्यायला हवं त्यासाठी किंवा त्याला काय पर्याय आहेत? सर, फिजिकल गोल्डचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. फिजिकल गोल्ड सांभाळणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम. दुसरा, मिळणारा गोल्ड आपण किती प्युरिटीमध्ये घेतोय, म्हणजेच काय 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट, 20 कॅरेट, ह्याची साधारणपणे परख ही सामान्य गुंतवणूकदाराला नाहीये. केवळ माझा सोनार किंवा गोल्डस्मिथ हे मला जे सांगतोय ते मी एक्सेप्ट करतोय आणि त्याचा भावाचा पैसा मी त्याला देतोय. माझं असं मत आहे की ह्या सगळ्या अनिश्चित गोष्टी आहेत. म्हणजे प्युरिटीचा प्रॉब्लेम, दराचा प्रॉब्लेम आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर घडावणी, म्हणजे आपण त्याला मेकिंग चार्जेस म्हणतो, तेही आपण ॲडिशनल भरतो, प्लस त्याच्यावर टॅक्सेस पण आपण भरतो. हे सगळं कॉम्प्लिकेटेड आहे फिजिकल गोल्डमध्ये. हे टाळायचं असेल
तर सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे डिजिटल गोल्ड. हम्म. म्हणजेच काय, आज म्युच्युअल फंडामध्ये अनेक गोल्ड स्कीम्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, अनेक ETF आपल्याकडे उपलब्ध आहेत, गोल्ड बी स्कीम्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, गोल्ड बॉन्ड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. अशा अनेक माध्यमातून आपण सोन्याची खरेदी करू शकतो. अजून एक गोष्ट समजून सांगतो, आपल्या प्रेक्षकांना हे लगेच लक्षात येईल. आज 1 तोळा सोनं खरेदी करायचं आहे, प्रत्येकाच्या खिशात आपल्याकडे पैसे आहेत आणि आज आपण सोने खरेदी करण्याचा निर्णय करतोय. 1 तोळा सोनं खरेदी करण्यासाठी 1,38,000चा भाव मगाशीच मी सांगितला. आजचा भाव 1,38,000 आहे. मला 1,38,000 प्रत्येकाच्या खिशात असतील याचा मला जरा डाऊट आहे. बरोबर. पण तुम्हाला 1 ग्रॅम तर कमीत कमी खरेदी करावं लागेल, म्हणजे साधारणपणे 14,000 रुपयाचा तुम्हाला माल खरेदी करावा लागेल किमान. आज माझ्याकडे 14,000 पण नाहीये, माझ्याकडे 5,000च आहेत किंवा माझ्याकडे 2,000च आहेत किंवा माझ्याकडे 1,000 रुपयाचं. तुम्ही सोनं खरेदी करायचं नाही का? तर डिजिटल फॉर्मॅटमध्ये किमान रक्कम तुम्हाला 500 रुपये लागते. 500 रुपये सुद्धा जर खिशात असतील तर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या रिस्क तुम्ही टाळताय. बरोबर. म्हणजे ट्रान्सपरन्सी ऑफ रेट तुम्ही टाळताय, प्युरिटीची रिस्क तुम्ही टाळताय, तुम्ही घडवणुकीचे चार्जेस तुम्ही टाळताय आणि सगळ्यात महत्वाचं 500 रुपये मध्ये जे न मिळणारं सोनं आहे ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. मुद्दा असा आहे की जर माझ्याकडे छोटे पैसे आहेत आणि मला ही सगळं रिस्क टाळायची असेल, खरेदी विक्री करणं अनइमोशनल जर ठेवायचं असेल तर ते डिजिटल असेल तर ते खूप पॉसिबल आहे की पटकीने भाव वाढला तर मी एक्झिट पण करू शकतो. घरात घेतलेलं फिजिकल सोनं शक्यतो घरच्या मालकिणीकडनं काढणं अत्यंत अवघड आहे, कारण घरची मालकीण इमोशनली कनेक्ट होते आणि मग ती सांगते की आता घेतलंय ते राहू दे, पुढे मागे भविष्यात लागेल, मुलाबाळांच्या लग्नात लागेल आणि ते सोनं कितीही वाढलं तरी ते विकलं जात नाही. सर, मी माझं तुम्हाला उदाहरण देतो. माझं लग्न 1993 साली झालं. मी त्यावेळेस 3,800 रुपये तोळ्यांनी सोनं घेतलंय आणि ते आजही माझ्याकडे आहे. घरातून मला त्याला विक्रीला फुली मारलेली आहे. 1,70,000 1,80,000 भाव झाला तरी आम्हाला ते विकता आलं नाही, कारण तो संपूर्ण साठा घरमालकिणीकडे आहे आणि तिचं ह्या बाबतीत क्लिअर मत आहे की मला सोनं विकायचंच नाहीये. हे इमोशनल अटॅचमेंट आहे. हे इमोशनल अटॅचमेंट असल्याने आज भारतामध्ये जे घरोघरी सोनं आहे ते साधारणपणे जगातील टॉप 10 देशात एकत्रित जेवढं सोनं आहे सर तेवढं एकट्या भारतामध्ये घरोघरी सोनं आहे. सांगण्याचा मुद्दा काय की आपल्याकडे साठा सोन्याचा बऱ्यापैकी आहे आणि तो साठा आपल्याला ऍक्च्युली देशालाही स्टेबल करतो. त्यामुळे आपल्या घरातील जी मालकीनबाई आहे तिने केलेली गुंतवणूक ही खरंच खूप चांगली आहे आणि आपल्या घराला एक स्टेबल त्यामुळं रूप आलेलं आहे. पण मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की सोन्यामध्ये इथून भविष्य खूप चांगलं वाटतंय. टप्प्याटप्प्याने सोन्यात खरेदी करा, डिजिटल सोनं खरेदी करा. ते घेण्यासाठी तुम्हाला फार सोप्या पद्धतीने हे सोनं खरेदी करता येतं आणि मगाशी मी म्हटलं तसं 500 रुपयापासून तुम्ही किती रकमेचं सोनं डिजिटली खरेदी करू शकता. मित्रांनो, हा अतिशय मोलाचा सल्ला, म्हणजे लाख मोलाचा किंबहुना सोन्याचं मोल जितकं आहे तितका मोलाचा सल्ला आता भूशेट्टी सरांनी आपल्याला दिलेला आहे. फिजिकल सोनं घेण्यापेक्षा सोन्यातून मिळणारा परतावा त्याच्यावरती नजर ठेवून तुम्ही तुमच्या डिजिटल गोल्डमधनं ही सगळी किमया साधू शकता, श्रीमंत होऊ शकता. वेल्थ क्रिएशनचा मार्ग हा अतिशय वेगळा असतो. तो कसा त्याच्या या एपिसोडमधनं तुम्हाला नक्की कळलं असेल. संधीची वाट पाहणं, योग्य वेळी संधी साधणं, नंतर त्याची एनकॅशमेंट करणं, हे सगळं आज कसं करायचं हे तुमच्यासमोर आज उलगडलं भूशेट्टी सरांनी. सर, खूप छान तुम्ही आता हे सगळ्याची उलगड केली. पुन्हा एकदा आपण भेटूया आणि त्यावेळी एक वेगळा विषय घेऊया. तोपर्यंत मला वाटतं अनेकांनी सोन्यात काय करायची, गुंतवणूक कशी करायची त्याचा निश्चय मनाशी केलेला असेल. तुमच्या यावरती काहीही शंका असतील किंवा काही प्रतिक्रिया असतील आम्हाला जरूर कळवा. आमचा हा एपिसोड जरूर लाईकही करा, शेअर देखील करा, सो दॅट अनेकांना हा आजचा मोलाचा सल्ला कामाला येईल. धन्यवाद. धन्यवाद.